नमस्कार मित्रांनो, दिवाळीची सुट्टी लागलेली आहे. तर आज आपण पाहतोय की दिवाळीची सुट्टी वाया कशी घालवावी. कारण कसं आहे ना, दिवाळीची सुट्टी कशी युटिलाइज करावी किंवा प्रोडक्टिव्ह कशी करावी यासाठी तुम्ही खूप व्हिडिओ पाहिले असतील. पण आज आपण बघूया की दिवाळीची सुट्टी वाया कशी घालवावी आणि मग आपले मार्क्स कसे कमी करायचे. सो लेट अस स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा आहे, आपल्या नेहमीचं वाक्य असतं की अरे अजून खूप दिवस सुट्ट्या, आरामात अभ्यासाला सुरुवात करूया, उद्यापासून करूया ना अभ्यासाला सुरुवात, आरामात उद्यापासून, अगदी उद्यापासून. पण हा जो तुमचा उद्या आहे ना, तो सुट्टी संपली तरी पण येणार नाही आहे. इव्हन एक्झाम संपल्या तरी पण पुढच्या सुट्टीपर्यंत कधीच येणार नाही आहे. त्याच्यामुळे हे जे उद्यापासून अभ्यास करणं आहे ना, ते स्किप करा आणि हे तुम्हाला आजपासून करायचं आहे. जो काही अभ्यास करायचा आहे आजपासून करा, आत्तापासून करा. भले तुम्ही आजचा पूर्ण दिवस वाया घालवला आहे, पण आता ॲटलिस्ट अर्धा तास तरी अभ्यास करा, 1 तास तरी अभ्यास करा किंवा ॲटलिस्ट 10 मिनटं पुस्तक तेवढी उघडून बसा. कारण बेसिकली हा जो स्टार्ट असतो ना देणं, तो खूप महत्त्वाचा असतो. मग तुम्ही ॲटलिस्ट 10 मिनटं करा किंवा अर्धा तास करा किंवा 1 तास अभ्यास करा, ते मॅटर नाही करणार. पण तुम्ही आजपासून ॲटलिस्ट सुरू तरी करा. तेव्हा कधी तुम्हाला उद्या आठवेल की अरे हा काल आपण हे अभ्यास केला होता, हा अर्धा केला होता, तर आपल्याला तो कंप्लीट करायचा आहे. सो तुम्हाला जो काही अभ्यासाला सुरुवात करायची आहे ती जर तुम्ही उद्यापासून केली तर तुमची सुट्टी वायाच जाणार आहे. पण आजपासून केली तर मग सुट्टी वाया जाणार नाही. कारण तुम्हाला ॲटलिस्ट तुम्ही आज काहीतरी अर्धा अभ्यास करताय, उद्या असं असेल की अरे हां काल आपण ते अर्धं वाचलं होतं, आता ते पूर्ण करायचं आहे. भले तुम्ही सुट्टी एन्जॉय करताय, नो डाऊट सुट्टी एन्जॉय केलीच पाहिजे, पण एन्जॉय करत असताना तुम्ही ॲटलिस्ट अर्धा तास किंवा 1 तास तरी अभ्यासाला नक्कीच देऊ शकता. इव्हन मी याच्यावरती पण व्हिडिओ अपलोड केला आहे की नेमका अभ्यास काय करायचा. कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला काय अभ्यास करायचा हेच माहिती नाही आहे. सो 10वी-11वीसाठी किंवा 12वीसाठी किंवा 8वी-9वीसाठी इव्हन सगळ्यात स्टँडर्डसाठी तुम्ही कुठल्या विषयाचा अभ्यास केला पाहिजे किंवा त्या विषयामध्ये पण कशाचा अभ्यास केला पाहिजे हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. होप सो की तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. नसतील पाहिले तर प्लीज चेकआउट करा. कारण मी तुम्हाला जसं की प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, ही शेवटची सुट्टी आहे फायनल एक्झामच्या आधीची. परत एवढी सुट्टी कधीच मिळणार नाही आहे. त्याच्यामुळे प्लीज ही सुट्टी वाया घालवू नका. दुसरा मुद्दा, सुट्टी वाया कशी घालवायची यासाठी. म्हणजे असं होतं ना, अरे सुट्टीच तर आहे, करूया मस्त एन्जॉय, नंतर काय वर्षभर अभ्यास करायचाच आहे असं तुम्हाला बरेच जण सांगत असतील. बट ते चुकीचं आहे. कारण असं जर आपण आत्ता म्हटलो की अरे सुट्टीच तर आहे, आता एन्जॉय केलं पाहिजे, परत काय वर्षभर अभ्यास करायचाच आहे, पण परतचं ते जे वर्ष आहे ते तर उरलंच नाही आहे. कारण आता ही सुट्टी संपली की लगेच सेकंड युनिट टेस्ट येईल, लगेच फायनल एक्झाम्स येतील. सो तुमच्याकडे अशी कुठलीही सुट्टी आता उरलेली नाही आहे. जर तुम्ही 10वीमध्ये असाल, 12वीमध्ये असेल तर लगेच प्रिलिम्स येतील. त्याच्यामुळे तुमच्याकडे अजिबात सुट्टी नाही आहे किंवा अजिबात खूप मोठा असा कुठलाही वेळ तुमच्याकडे आता सध्या नाही आहे. जो काही आता तुमच्याकडे एक दिवाळीचे जे काही दिवस आहेत, आता लक्ष्मीपूजन आहे, भाऊबीज असेल, पाडवा असेल, ते तुम्ही नक्कीच एन्जॉय करा. पण त्याच्यानंतर पण काहीतरी सुट्टी शिल्लक राहते, त्याच्यामध्ये नक्की अभ्यास करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता मी सुरुवातीपासून नोट्स बनवणार. कधी कधी काय होतं की आता सेमिस्टर एक्झाम झाली आहे, कळलं आहे आपल्याला की आपण किती पाण्यात आहोत. मग असं होतं की आता मी परत पहिल्यापासून एकदम रिस्टार्ट करणार, पहिल्यापासून सगळा अभ्यास करणार, पहिल्यापासून सगळ्या नोट्स बनवणार. आणि मग काय होतं, तो जोश जो आहे तर तो 1 ते 2 दिवस राहतो आणि परत बॅक टू दी ट्रॅक आपण म्हणूया, आपण येतो आणि परत कंटाळा येतो की अरे काय परत तेच पहिल्यापासून करायचं, असं होतं. तर प्लीज पहिल्यापासून नोट्स बनवण्यामध्ये वेळ घालवू नका. जे काही नोट्स रेडीमेड आहेत त्याचा उपयोग करा. नोट्स म्हणण्यापेक्षा जे काही तुमच्याकडे टेक्स्टबुकचं रेडीमेड मटेरियल आहे, डायजेस्टमध्ये जे काही रेडीमेड नोट्स असतील त्या वाचायला सुरुवात करा. आणि मग त्या वाचून झाल्यावर तुम्हाला जर वाटत असेल की मी स्वतःच्या नोट्स काढल्या पाहिजेत तर ऑब्व्हियसली तुम्ही काढा. पण अगदी सुरुवातीपासून छान मग आपण असं होतं की नवीन वही केलेली असते, नवीन कलरचे पेन्स वगैरे आणलेले असतात आणि मग आपण एक अक्षर या पेनने, दुसरं अक्षर त्या पेनने वगैरे लिहायला सुरुवात करतो. सुरुवातीचे एक 5-10 पानं मॅक्सिमम खूप चांगल्या पद्धतीने भरली जातात, नोट्स वगैरे खूप छान काढले जातात आणि परत मग त्याचा कंटाळा येतो आणि मग काहीच अभ्यास होत नाही. मग त्यापेक्षा असं न करता जिथे तुम्ही सोडलेला आहे अभ्यास तिथून सुरुवात करा. सोडलेला म्हणजे जिथपर्यंत तुमचं झालेलं आहे त्याच्या पुढचा जो काही बाकी आहे तिथून अभ्यासाला सुरुवात करा. आणि प्लीज मी उद्यापासून करणार, परवापासून करणार, आता दिवाळी संपली की करणार असं न करता मी आजपासून करणार हा ॲटिट्यूड जर ठेवलात तरच अभ्यास होईल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, मी खूप अभ्यास करणार. म्हणजे असं होतं ना की आता 15-20 दिवस सुट्टी, आता काय मी एवढा अभ्यास करणार की म्हणजे काय विचारायलाच नको. तर असं जो काय ॲटिट्यूड आहे हा पण चुकीचा आहे. कारण मग आपण पहिल्यांदा खूप जास्त जोशमध्ये येतो, म्हणजे अगदी आता मी पूर्ण सिलेबस याच सुट्टीत संपवणार आहे वगैरे असा काहीतरी जोश असतो. बट अजिबात प्लॅनिंग केलेलं नसतं की मी काय अभ्यास करणार आहे. त्याच्यामुळे नुसतंच मी खूप अभ्यास करणार आहे एवढंच होतं आणि त्याच्यामुळे काहीच अभ्यास होत नाही. सो बेसिकली याच्यामध्ये चुकीचं काहीच नाही आहे. चुकीचं हे आहे की तुम्ही प्लॅनिंग करत नाही. नो डाऊट तुम्हाला वाटते की मी खूप अभ्यास करावा, अर्थात अभ्यास केलाच पाहिजे, पण तुम्ही प्लॅनिंग करा ना की मी या 2 दिवसामध्ये मी मॅथ्स करणार आहे, या 2 दिवसामध्ये मी सायन्सचे हे 2 किंवा 1 जे काही चॅप्टर आहे ते करणार आहे, या दुसऱ्या दिवशी मी अजून एक काहीतरी मराठीचं रायटिंग स्किल करणार आहे किंवा इंग्लिशचं रायटिंग स्किल करणार आहे किंवा अजून काहीतरी मी दुसरं काहीतरी वेगळं शिकणार आहे वगैरे जे काय असेल ते. हे जे खूप अभ्यास करणार आहे ना, त्या खूपला काहीतरी एक प्लॅनिंग द्या की हां मला हा एवढा खूप अभ्यास करायचा आहे किंवा एवढा अभ्यास मला करायचा आहे. भलेही खूप नाही केलं तरी पण चालेल, पण काहीतरी केलं पाहिजे. ठीक आहे. सो बेसिकली प्लीज सुट्टी वाया घालवू नका. इव्हन या व्हिडिओचं टायटल किंवा थंबनेल असं काहीतरी अटपटं असेल तरी पण तुम्हाला मात्र लक्षात ठेवायचं की मला अजिबात सुट्टी वाया घालवायची नाही आहे. बरं,
आपण विचार करूया की ठीक आहे मी घालवलीच ही सुट्टी वाया तर काय होईल बघा. लगेच सेकंड युनिट टेस्ट येते. तुमचा अजून फर्स्ट सेमिस्टरचा सिलेबस क्लिअर नाही आहे. तुम्हाला फर्स्ट सेमिस्टरमध्ये जे काही एक्झामला आलं होतं ते सगळं आलं आहे का, तुम्हाला अगदी आउट ऑफ मार्क्स वगैरे मिळालेत का किंवा मिळणार आहेत का, तर मग ठीक आहे तुम्ही सुट्टी वाया घालवली काही फरक पडणार नाही. पण तुम्हाला अगदीच पूर्णच्या पूर्ण आउट ऑफ मार्क्स नाही मिळणार आहेत फर्स्ट सेमिस्टरमध्ये, तुम्हाला अजून ते चॅप्टर्स क्लिअर नाही आहेत किंवा टॉपिक्स क्लिअर नाही आहेत किंवा तुमचं असं आहे की मी कसं पास होईन त्या एक्झाम्समध्ये, तर अशी कंडिशन असेल तर ही सुट्टी वाया घालवलीत तर सेकंड युनिट टेस्ट पण अशीच वाऱ्यावर जाईल, फायनल एक्झाम पण अशीच जाईल, ग्रेड्स ड्रॉप होतील, तुम्ही नापाससुद्धा होऊ शकता. घाबरवत नाही आहे पण ही सद्य परिस्थिती आहे की असं होऊ शकतं. त्याच्यामुळे वाया घालवली तर एवढंच होईल, जास्त काय होणार नाही. तुम्ही जास्तीत जास्त नापास व्हाल किंवा तुमचे मार्क्स ड्रॉप डाऊन होतील. सो बेसिकली तुमच्यावर कुठलंच बंधन राहणार नाही. नेक्स्ट पुढच्या वर्षी पण तुम्ही असंच काहीतरी कराल, परत तसंच काहीतरी होईल. सो बेस्ट आहे ही सवय लावू देऊ नका. याला आपण म्हणतो की चांगल्या सवय लावायला खूप जास्त वेळ लागतो, बट वाईट सवय खूप लवकर लागतात. तुम्हाला जर आत्ता मार्क्स ठीक आहे येत आहेत कमी, ठीक आहे काय पुढच्या वर्षी वाढतील वगैरे, अशी जर आत्ता सवय लागली तर पुढे हे खूप जास्त भयंकर होतं आणि पुढे बोर्डाच्या परीक्षेला पण असंच होतं की ठीक आहे मिळत आहेत ना मार्क्स, होतोय ना पास वगैरे, असा ॲटिट्यूड नाही पाहिजे. आत्ता तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मी कसे मिळवेन हाच ॲटिट्यूड ठेवला पाहिजे. तुम्ही 10वीमध्ये असाल, 12वीमध्ये असाल, 11वीमध्ये कुठल्याही स्टँडर्डमध्ये असाल, तुमचा ॲटिट्यूड हाच असला पाहिजे की किती जास्तीत जास्त मी स्कोर करू शकतो, किती जास्तीत जास्त मी स्वतःला पुश करू शकतो, किती मॅक्सिमम मार्क्स मी स्कोर करू शकते तेवढे मला स्कोर करायचे आहेत. ठीक आहे. कदाचित तुम्ही असं म्हणाल की मी काय तुम्हाला फक्त मार्क्सच्या मागे धावायला वगैरे सांगते, बट ॲक्च्युली असं नाही आहे. तुम्ही जर अभ्यास चांगला केला, तुम्ही जर सगळं समजून घेऊन अभ्यास केला तर मार्क्स आपोआप येणार आहेतच. जेव्हा मी असं सांगते की तुम्हाला चांगले मार्क्स मिळाले पाहिजे, याचा अर्थ तुम्ही तो अभ्यास समजून घेऊन केला पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला ते सगळा सिलेबस येतोय, म्हणजे तुम्हाला सिलेबस येतोय तर ऑब्व्हियसली मार्क्स मिळणार आहेतच ना. जर तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्ही जर सगळं शिकलेलं आहात तर मार्क्स हे बाय प्रोडक्ट आहे. नेक्स्ट आहे अजून सुट्टी वाया घालवली तर तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरचं काहीच समजणार नाही, कारण मेजॉरिटी चॅप्टर्स पहिल्या सेमिस्टरवरती डिपेंड असतात. मग तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरचं पण काहीच येणार नाही. मी तुम्हाला तो जो व्हिडिओ आहे प्लॅनिंगचा त्याच्यामध्ये हे पण सांगितलं होतं की नेक्स्ट सेमिस्टरचे काही चॅप्टर्स सुरुवात करा, म्हणजे ॲटलिस्ट तुम्हाला एक्सपेक्टेड नाही की सगळेच समजतील, बट काहीतरी त्यातलं समजेल. सो ते काहीतरी शिकायला सुरुवात करा, पुढचं तुम्हाला आपोआप कळत जाईल. सो हे तुम्ही करू शकता. बाकी प्लॅनिंग मी ऑलरेडी अपलोड केले आहे ते पहा. सो प्लीज सुट्टी वाया घालवू नका. ही सुट्टी शेवटची आहे जी तुम्हाला एवढी मोठी मिळालेली आहे. बॅकलॉग याच्यामध्ये कवर करा. तुम्ही जर कुठल्या एंट्रन्स एक्झामची तयारी करताय, 12वीमध्ये असाल तर प्लीज ती तयारी याच्यामध्ये सुरू ठेवा. अर्थात तुम्ही एन्जॉय करणार आहात, बट ॲटलिस्ट दिवसाचे 15 MCQs, जास्तीत जास्त 15 मिनटं लागतात, तेवढे तरी तुम्ही करू शकता. 15 ते 20 MCQs बायोचे करा, 15 ते 20 मॅथ्सचे करा. मॅथ्सला थोडाफार जास्त वेळ लागेल. बायोचे MCQs 1 मिनिटामध्ये एक होतं किंवा कमीच वेळेत खूप सारे MCQ सॉल्व्ह करून होतात. सो ते तुम्ही करा. सो बेसिकली काही ना काहीतरी करत राहा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या वेळेमध्ये काय होतं की सुट्टी आहे, सो आपण कधीही झोपतो, कधीही उठतो. सो हे जे काही आहे, कधी पण झोपणं, कधी पण उठणं, हे थोडंसं बॅलन्स करा. ऑब्व्हियसली सुट्टी आहे म्हटलं थोडंफार जागरण होतं किंवा थोडंफार उशिरा उठलं जातं, नो डाऊट. पण अगदीच खूप जास्त उशिरा उठणं किंवा खूप जास्त उशिरापर्यंत जागं राहणं हे करू नका, कारण तुम्हाला परत शाळेत जायचं आहे, परत कॉलेज अटेंड करायचं आहे. सो आत्ता जर स्लीप सायकल बिघडली तर परत तिला रिस्टार्ट करायला खूप जास्त वेळ लागतो, रिसेट करायला खूप जास्त वेळ लागतो. सो त्याच्यामुळे प्लीज स्लीप सायकलला बिघडवू देऊ नका. थोडंफार 1-1.5 तासाचा फरक चालतो, पण अगदीच खूप जास्त 2-2, 3-3 तास वगैरे त्याला स्ट्रेच करू नका. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की मोबाईलचा यूज थोडंफार तुम्ही अभ्यासासाठी करताय, नो डाऊट, ठीक आहे. थोडंफार मूवीज बघताय, ठीक आहे. तुम्ही पूर्ण सुट्टीमध्ये मॅक्सिमम 2 मूवीज बघितल्या, ठीक आहे. पण रोज नवीन मूवी स्टार्ट करतोय आपण, रोज कुठली तरी नवीन सिरीज स्टार्ट करतोय, ती कंप्लीट एका दिवसामध्ये पाहतोय, असं नका करू शक्यतो. थोडंफार तुम्ही पाहताय, अर्धा-1 तास काहीतरी पाहिलं, ठीक आहे, तेवढंच बंद करून ठेवलं, अभ्यासाला सुरुवात केली, हे चालेल. ऑब्व्हियसली सुट्टी आहे म्हणजे आपण तेवढं करणारच. पण अगदी दिवसभर आपण 5-6 एपिसोड्स दिवसभर सलग पाहतोय किंवा सलग एक सिरीज मला पूर्ण करायचीच आहे वगैरे असं काहीतरी कंपल्शन असल्याप्रमाणे किंवा फोमो असल्याप्रमाणे आपण ते पाहतोय, असं प्लीज करू नका. कारण हा जो वेळ आहे तुमच्याकडे लिमिटेड टाईम आहे. सो प्लीज थोडंफार एन्जॉय करा, पण मॅक्सिमम वेळ अभ्यासासाठी द्या. अजून नेक्स्ट असं होतं की आपण थोडंफार या सुट्टीमध्ये फिरणं झालं किंवा जास्त काही खूप जास्त तेलकट वगैरे असं काही खाणं झालं तर थोडंफार तुम्हाला मे बी आजारी वगैरे पडत असाल तर प्लीज असं होऊ देऊ नका. कारण थोडीफार बॉडीला स्ट्रॉंग ठेवा, थोडीशी एक्सरसाइज मेंटेन ठेवा. आणि बऱ्याच जणांचा असा प्रश्न होता की वाचलेलं लक्षात राहत नाही आहे, त्यासाठी काय करावं. तर तुमचं पण असा काही प्रश्न आहे का आणि याच्यावरती मी व्हिडिओ करू का, तर बेसिकली हे तुम्ही मला सांगा, जेणेकरून मी तसाही काही व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. काही टिप्स असतील तर त्या नक्की शेअर करेन. सो आय होप की तुम्हाला याच्यातून काहीतरी कळलं असेल किंवा थोडंफार काहीतरी मी काय केलं पाहिजे सुट्टीमध्ये आणि काय नाही केलं पाहिजे हे कळलं असेल. तर थँक्यू सो मच हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स आणि एन्जॉय दिवाळी, डू स्टडी आणि थँक्यू सो मच. बाय.